आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. पायाभूत विकासासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर. कर रचनेत कोणताही बदल नाही. अर्थसंकल्प विकसित भारताचे सर्व आधारस्तंभ तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांना सशक्त करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प. विरोधकांची अर्थसंकल्पावर टीका. आणि नागपूरच्या मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथं उद्या संध्याकाळी शौर्य संध्याचं आयोजन. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं होणार दर्शन. आगामी आर्थिक वर्षासाठीचा हंगामी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. आगामी आर्थिक वर्षासाठी कर रचनेत कोणताही बदल अर्थसंकल्पानं सुचवलेला नाही. मात्र स्टार्टअप उद्योगांना दिलेल्या करविषयक सवलतींची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात सरकारनं आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी थोडक्यात घेतला. कोविड महामारी, आंतरराष्ट्रीय भूराजकीय संघर्ष आणि इतर आव्हानांचा सामना सरकारनं सबका साथ, सबका प्रयास, सबका विकास या मंत्राच्या आधारे केला आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी दिली, असं त्या म्हणाल्या. युवा, महिला, शेतकरी आणि गरीब या समाज घटकांना केंद्रस्थानी ठेवून येत्या जुलैमध्ये मांडल्या जाणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात येतील, असं सीतारामन म्हणाल्या. सुमारे 1 कोटी महिलांनी आतापर्यंत लखपती दीदी योजनेचा लाभ घेतलाय. त्याची व्याप्ती वाढवून 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाची लस 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना मोफत दिली जाईल. तसंच आयुष्मान भारत योजना सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि अंगणवाडी सेविकांना लागू करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. महिला उद्योजकांना 30 कोटी रुपये मुद्रा कर्ज दिली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थींमध्ये 70% महिला असल्याची माहिती त्यांनी दिली. 7 IIT, 7 IIM सहित 390 नवीन कृषी विद्यापीठं गेल्या 10 वर्षात स्थापन झाली आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीनं सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. युवकांना रोजगार आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारनं कर्ज आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिलंय. स्टार्टअप उद्योगांना बळ देण्यासाठी सरकारनं कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असं त्यांनी सांगितलं. शेती आणि जोडधंद्यांसाठी तसंच मासेमारी आणि मत्स्योत्पादनासाठी उत्पादकता आणि निर्यात वाढीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण आहे, असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम सुरू करणार असून लाळ खुरकत आजाराला पायबंद घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. मात्र देशात दुभत्या जनावरांची उत्पादकता कमी असून ती वाढवण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येईल. आतापर्यंत विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासी क्षेत्राला प्राधान्य देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं सरकारचं धोरण आहे, असं त्या म्हणाल्या. राज्य सरकारांना 75,000 कोटी रुपयांचं व्याजमुक्त कर्ज देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी गृहनिर्माण प्रकल्प, पर्यावरणस्नेही शाश्वत विकासावर भर, छतावर सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन, सौर ऊर्जा निर्मितीसाठी संयंत्र बसवणाऱ्या कुटुंबांना 300 एकक मोफत वीज अशा विविध तरतुदी अर्थसंकल्पात आहे. पायाभूत सुविधा विकासावरची तरतूद 11% वाढवून 11,11,111 कोटी रुपये करण्यात आली आहे. रेल्वेचे 40,000 डबे वंदे भारत डब्यांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. उडान योजनेअंतर्गत 517 नवीन मार्ग सुरू झाले असून देशभरात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. यंदाच्या वर्षात 30,80,000 कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असून 47,66,000 कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. यातला 26,02,000 कोटी महसूल करातून मिळेल. यावर्षी वित्तीय तूट 5.1% तर महसुली तूट 4.5% राहील, असा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय. इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी एक धोरणात्मक उपक्रम आखण्यात आला असून इलेक्ट्रिक वाहनांसाठी लँडस्केप मजबूत आणि विस्तृत करण्याच्या उद्देशानं उत्पादन आणि चार्जिंग दोन्ही पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. त्यानंतर संसदेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विकसित भारताची हमी देणारा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताचे सर्व आधारस्तंभ अर्थात तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांना सशक्त करेल असंही ते म्हणाले. त्यांनी अर्थसंकल्पात घेतलेल्या 2 महत्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकला. यामध्ये संशोधन आणि नवोपक्रमासाठी 1,00,000 कोटी रुपयांचा निधी तसंच स्टार्टअपसाठी कर सवलतीच्या विस्तार यांचा समावेश होता. भारताच्या 21व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह तरुणांसाठी लाखो नवीन रोजगार संधी निर्माण होतील असंही ते म्हणाले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की हा अर्थसंकल्प उद्योग, व्यवसाय आणि निर्यातीला चालना देणारा असून रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे. येत्या काळात 4ही दळणवळणाचे मार्ग जागतिक तंत्रज्ञानानं अद्ययावत होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की दुनिया में भारत को तीसरी अर्थव्यवस्था बनाने का जो संकल्प प्रधानमंत्री जी ने किया है, उसी के अनुसार वित्त मंत्री जी का ये बजट हिंदुस्तान की आर्थिक क्षेत्र को मजबूत करने वाला है, एक्सपोर्ट को बढ़ाने वाला है, उद्योग व्यवसाय की तरक्की करने वाला है और रोजगार नए क्रिएट करने वाला है. मुझे विश्वास है कि इंफ्रास्ट्रक्चर को सबसे ज्यादा प्रायोरिटी मिली है. हमारा भी बजट काफी बड़ा है और निश्चित रूप से आने वाले समय में हमारे देश का रेलवे का, हवाई जहाज, एयरपोर्ट्स, रोड और पावर, ये जो इंफ्रास्ट्रक्चर के चारों क्षेत्र हैं, हम वर्ल्ड स्टैंडर्ड के बनेंगे, ऐसा मुझे विश्वास है. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक तसंच सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून 14,000 रेल्वे बोगीचे वंदे भारत कोचमध्ये रूपांतर केल्यामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी सुद्धा वाढणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तर वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आशा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यंदाच्या बजेटचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे 1 कोटी घरांसाठी रूफटॉप सोलरायझेशन. यामुळे घरातील लोकांना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज मिळेल. सरकारच्या नेट झिरो प्रयत्नांना बळकटी देणारी ही योजना ठरेल असा विश्वास विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी बजेटवर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर टीका केली आहे. देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांचा खिसा रिकामा करणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज केंद्र सरकारनं सादर केलाय असं ते म्हणाले. विकासाचा आभास निर्माण करणारा हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचं दिवास्वप्न दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकारनं केलाय. हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. केंद्र सरकारचं हे सगळं थोतांड आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे सामान्यांना टोपी घालण्याचा प्रकार आहे. आज तुम्हाला देशातल्या महिला दिसत आहेत कारण निवडणुका आल्या आहेत. आता फुकटात गॅस देतील आणि निवडणुकीनंतर दुपटी तिपटीनं गॅसचे भाव वाढवतील अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. भारतीय लष्कराच्या नागपूर इथल्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उमंग सब एरियातर्फे नागपूरमधील मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथं उद्या 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान शौर्य संध्या या भारतीय लष्कराच्या संदर्भात असणाऱ्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या 3 दिवसीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना भारतीय लष्कराच्या शौर्य कार्यवाही, शस्त्रास्त्र प्रदर्शन, भारतीय लष्कराच्या विविध तुकड्यांतर्फे केल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांची प्रदर्शनं बघायला मिळणार असून या माध्यमातून त्यांना भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची अनुभूती मिळेल अशी माहिती उमंग सब एरियाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल S.K. विद्यार्थी यांनी सांगितलं. उद्या 2 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी 11:30 पासून भारतीय लष्कराच्या ताफ्यात असलेल्या विविध प्रकारचे रणगाडे, हेलिकॉप्टर, शस्त्रास्त्र, अभियांत्रिकी उपकरणं, त्याचप्रमाणे विविध लष्करी संग्रहालयाची दालनं यांचं प्रदर्शन आहे. उद्घाटन समारंभ उद्या संध्याकाळी 4:30 ते 6 या वेळेत होणार असून या दरम्यान प्रेक्षकांना विविध प्रकारच्या लष्कराच्या कार्यवाहीमध्ये मोटरसायकल डिस्प्ले, आर्मी डॉग शो, विशेष पथकांच्या कारवाई, आर्मी सिम्फनी बँड, ड्रोन डिस्प्ले, फ्लाय पास्ट यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. विकसित देशांमध्ये लोकांमध्ये सार्वजनिक जीवनात शिस्त आणि नागरी कर्तव्याप्रती जागरूकता दिसून येते. त्यामुळे विकसित भारताचं उद्दिष्ट गाठताना सर्वांनी शिस्त आणि नियमांचं पालन करणारे जबाबदार नागरिक झालं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. महाराष्ट्र एनसीसीच्या चमूनं नवी दिल्ली इथं झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सलग 3ऱ्यांदा प्रतिष्ठेचं पंतप्रधानांचं ध्वज निशाण आणि सर्वोत्कृष्ट चॅम्पियनशिप
चषक पटकावल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी एनसीसीच्या सर्व सदस्यांचा महाराष्ट्र राजभवन इथं सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पायाभूत विकासासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर. कर रचनेत कोणताही बदल नाही. अर्थसंकल्प विकसित भारताचे सर्व आधारस्तंभ तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांना सशक्त करणार. पंतप्रधानांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प. विरोधकांची अर्थसंकल्पावर टीका. आणि नागपूरच्या मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथं उद्या संध्याकाळी शौर्य संध्याचं आयोजन. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं होणार दर्शन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.